अतिशय भव्य दिव्य असा सोहळा मागच्या 18 वर्षांपासून त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे। हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे। मित्रांनो, मागच्या 18 वर्षांपासून आपल्या वडिलांच्या नावानं बाबांच्या नावानं ही स्पर्धा ते भरवत आलेले आहेत आणि खरोखरच त्यांचा हा शाही सन्मान त्यांना आणखी एक ताकद वाढवण्याचा प्रयत्न आणि नक्कीच ऊर्जा देण्याचा प्रयत्न करेल। तर जाऊया आता मॅचच्या दिशेनं। नाउ बॅक टू कॉम्बॉक्स। धन्यवाद डीजे। वेलकम बैक। स्वागत है आप सभी का। टॉस को जीता है प्रिंस मूवीज टेम्बोली ने और मित स्पोर्ट्स को पहले बल्लेबाजी की दावत दी है। कवाड़ के दोनों ओपनर धीरज और किरण बीच मैदान पे बॉलिंग के लिए यश नांदुरकर। स्वागत है आप सभी का। सुरेश देवलीकर ने राजेंद्र पाटिल को इस शो के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं। बहुत धन्यवाद, बहुत स्वागत। किरण पाटिल मोहेली ने टेम्बोली को ऑल द बेस्ट कहा है। इस मरतबा बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, लॉफ्टेड शॉट है, गेंद डीप कवर में जा रही है, अब जाके उठाया है। 2 रन, तीसरे के लिए पलट चुके हैं 3 रन। हालांकि टेम्बोली टीम को बेस्ट फील्डिंग साइड कहा जाता है। अंपायर ने ओवर स्टेपिंग के लिए तीसरे अंपायर की मदद ली है। क्या कहीं यश नांदुरकर का पैर लाइन के आगे तो नहीं गया था? बहुत लंबा ये नो बॉल दिख रहा है। नो बॉल, 4 रन बने पहली गेंद पर। फ्री हिट। किरण पाटिल मोहेली ऑनलाइन हमसे जुड़े, इस स्पर्धा के लिए शुभकामनाएं दी और साथ ही साथ टेम्बोली टीम को उन्होंने उनकी फेवरेट टीम है ऑल द बेस्ट कहा है। किरण लगता है किस्मत की पूरी जेब में लाए, 7वां फ्री हिट खेल रहे हैं। वाह, इस मरतबा नुकसान नहीं होगा। गेंद मिड ऑफ पे गई है कैच के रूप में, 1 रन आता हुआ। स्कोर आगे सरकता हुआ 5 पे पहुंचा है। थोड्याच वेळात या ठिकाणी राजेशजी चौधरी आणि तसेच भिवंडी शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका अस्मिता चौधरी मॅडम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होणार आहे। नक्कीच मुख्य प्रवेशद्वारावरती त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं देखील आहे। जरूर त्यांच्या देखील आगमनाने आता आणखी या स्पर्धेची शोभा वाढेल। टर्न कर दिया है पैरों के सामने, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद जा रही है मिड विकेट बाउंड्री की तरफ। अब जाके रोका है, देखना है क्या कुछ हुआ है। 3 रन इस बीच पूरे किए बल्लेबाजों ने। बाला नांदुरकर ने इस वक्त टेम्बोली टीम को ऑल द बेस्ट कहा है। राजेंद्र पाटिल को उन्होंने ऑल द बेस्ट कहा है और कमेंट्री पैनल को भी शुभकामनाएं दी है। बहुत धन्यवाद, बहुत स्वागत। 9 रन। यश नांदुरकर अपनी लय में नजर नहीं आ रहे। याच दरम्यान आपण पाहतोय की हिंदू हृदय सम्राट चषक धोंडा वडोलीचे शिल्पकार संजयजी दळवी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम। बहुत बड़ा टूर्नामेंट आयोजित किया था संजय ने। अंपायर 8 रन हुए। यश नांदुरकर बोल्ड हो गए। आ बैल मुझे मार नहीं, आ बॉल मुझे मार। झालेला आहे। ताडालीचे सुप्रसिद्ध उद्योगपती राजेशजी चौधरी साहेब आणि सोबतच आपण पाहतोय की माजी नगरसेविका भिवंडी शहर महानगरपालिकेच्या अस्मिता चौधरी मॅडम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय। आपलंही स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक आणि या स्पर्धेमध्ये राजेंद्र पाटील सर तसेच प्रिन्स मूवीज आणि गावदेवी स्पोर्ट लाखिवलीच्या वतीनं साहेब मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय।
धर्मराजा चषकामध्ये नेहमीच ज्यांची मेहनत प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे, क्रिकेटवरती असणारं त्यांचं नितांत प्रेम आणि त्यांचं आता या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलं मनपूर्वक स्वागत. राजेंद्र पाटिल को एवन सूत्र संचालक क्यों कहा जाता है? क्योंकि एवन लोगों से उनके कॉन्टैक्ट्स भी हैं. यश नांदुरकर 8 रन 1 विकेट आउट होके चले गए. बल्लेबाज किरण 1 रन आउट होने से पहले उन्होंने बनाया था. यश नांदुरकर कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम. 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 9 पे पहुंचा. साजन भुईर कशेली ने प्रिंस मूवीज टेम्बोली टीम को ऑल द बेस्ट कहा है. स्वागत है साजन आपका. अच्छा स्ट्रोक है, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, ऑन द राइज, 4 रन. गेंद आई थी और विद दी, ये देखिए बिल्कुल ऑन द राइज, सर काफी स्थिर, गेंद के करीब जाकर शॉट को खेला, कोई खिलाड़ी नहीं, 4 रन. ओ जरूरत नहीं थी, जरूरत नहीं थी. कहते हैं कि घी जब सीधी उंगली से निकल रहा हो तो टेढ़ा नहीं करना चाहिए. आणि दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आदरणीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेब, समाज कल्याण नास ठाणे जिल्हा अध्यक्ष, त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं आणि आपलंही आम्ही या स्पर्धेमध्ये करत आहोत. मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सोबतच प्रमोदजी भोईर शेलार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. हे सध्या आपण पाहतोय ऑन स्क्रीन. समाज कल्याण नास ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वरजी भोईर साहेब आणि त्यांच्या सोबतीनं प्रमोदजी भोईर शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. तेजस राउत और जयेश राउत, ये एवन जोड़ी की तरफ से टिमोली प्रिंस मूवीज को ऑल द बेस्ट कहा गया है. 1 ओवर की समाप्ति के बाद कवर टीम की मजबूत स्थिति हम देख रहे हैं. 13 रन 1 विकेट. (13) for the loss of 1 wicket. Nitansh 11, Temboli. वेदांत पाटिल, कमाल की गेंद है. इस खिलाड़ी ने पूरे सीजन में बाजी मारी है, चाहे फिर ग्रामीण क्रिकेट हो या चाहे फिर सिटी क्रिकेट हो. वन ऑफ द ग्रेट फास्ट बॉलर वेदांत पाटिल. लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए निकल के मारने की कोशिश, फिर बीट किया. वेदांत क्या कमाल के गेंदबाज हैं. आपने देखा था कि देवरुंग के कप ने कमाल की थी. उन्होंने बैकफुट पे गए, पुल किया, एलिवेशन नहीं है, पीछे फील्डर भी है, 1 रन. देखिए वेदांत को आड़ा टेढ़ा तो आप खेल ही नहीं सकते. राया के उन्होंने 4 विकेटें ली थी. स्वप्निल शेरार फुंडास ने इस वक्त कमेंट्री पैनल
को शुभकामनाएं दी। मेरे बहुत करीबी दोस्त हैं, आपका विशेष धन्यवाद। ओ बल्ले को लगी अथवा काम तमाम होता, बढ़िया निर्णय अंपायर उमेश का। योगेश पाटिल मंडा टिटवाला ने इस वक्त टीम टेम्बोली को ऑल द बेस्ट कहा है। स्विच हिट है, पीछे खिलाड़ी है, जाल में फंस गए और ये गिरता हुआ दूसरा विकेट मिथ स्पोर्ट कवाट का। ये देखिए किस तरह से स्विच हिट करना चाह रहे थे, जाल में फंस गए, आउट हो गए। विकेट नंबर 2 गिरता हुआ यहाँ पर टीम मिथ स्पोर्ट कवाट का। बड़ा नाम है मिथ स्पोर्ट कवाट का। किरण पाटिल का आना बाकी है, आउट हो चुके। यस, वन ऑफ द क्लास ऑलराउंडर। देखिए BC4 फॉर्मेट में पहली चौकों के ट्रिक मंदार गोराटकर ने की, जो टेम्बोली में खेल रहे हैं। BC4 में पहली सिक्सर के ट्रिक किरण ने की थी, जो इस वक्त मीत में खेल रहे हैं। $15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। वेदांत पाटिल बहुत मुश्किल गेंदबाज, फिर आगे रखी हुई गेंद, फिर रिवर्स खेलने की कोशिश, ढूंढते रह जाओगे। 2 ओव्हर 15 रन 2 विकेट। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स सर। आता आपण काही सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत। शिवसेना लोकसभा संघटक हनुमानजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे। खांडपे गावचे प्रसिद्ध उद्योगपती आणि त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत। खांडपे गावातील एक प्रसिद्ध उद्योगपती तथा शिवसेना लोकसभा संघटक हनुमानजी पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे। दरवर्षी आम्ही खांडपे प्रीमियर लीग कव्हर करत असतो, त्यावेळेला हनुमानजी पाटील साहेबांचं भरपूर मोलाचं योगदान त्या खांडपे प्रीमियर लीगसाठी आपल्याला बघायला मिळतं। आणि तसेच त्या पंचक्रोशीकरिता पंच एकच मिनिट थांबवायचं, ऑफिशियली अनाउन्समेंट होणार तेव्हाच बॉल पडणार। त्यानंतर आदरणीय सचिनजी भोईर, नक्कीच आपण पाहतोय एक विशेष सन्मान चिन्ह, वाह, हा स्पेशल सन्मान चिन्ह तयार करण्यात आलेला आहे आणि तो सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी देत आहोत हनुमानजी पाटील साहेबांना। सचिन भोईर साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत, भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य। आणि नक्कीच मुख्यमंत्री चषक जो तुम्ही बघितला होता चॅलेंज क्रीडांगणावरती, त्या मुख्यमंत्री चषकाचे यशस्वी आयोजक सचिनजी भोईर साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। मोठ्या संख्येने आज मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यानंतर आपण सन्मान करूया उपविभाग प्रमुख दयाराम पाटील वळगाव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। दयारामजी पाटील साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। आलेल्या प्रत्येकी पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले। त्यानंतर अनिल सुरेश पाटील यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। अनिल सुरेश पाटील, त्यांनाही विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। आज प्रत्येक क्षणाला जसे पाहुणे येतात, पाहुणे जसे निघतात, पुन्हा तसाच मंच भरतो, एवढी गर्दी आपल्याला बघायला मिळाली आहे। त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत अर्थातच या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये राजेशजी चौधरी जे वर्गमित्र आहेत, क्लासमेट आहेत, ताडालीचे उद्योगपती देखील आहेत आणि राजेंद्र पाटील सरांचे अगदी जवळचे मित्र आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। आणि तसंही राजेंद्र सरांनाही माहिती आणि सर्व भिवंडीकरांना माहिती आहे की राजेश चौधरी यांचं क्रिकेटवरती प्रेम आहेच,
कारण आपण एक मोठी स्पर्धा पाहतो, धर्मराजा चषक, आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही जरूर त्यांचीही मेहनत पाहतो आणि त्यांचंही क्रिकेटवरचं प्रेम बघत आलेलो आहोत. त्यानंतर सन्मान केला जाईल सौभाग्यवती अस्मिता राजेश चौधरी मॅडम, माजी नगरसेविका भिवंडी शहर महानगरपालिकेच्या, आणि त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मॅडमना विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अस्मिता चौधरी मॅडम यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. हे पाहतोय आपण ऑन स्क्रीन राजेंद्र पाटील सरांच्या शुभास आपण अस्मिता चौधरी मॅडम यांना सन्मानित करतोय. त्याचबरोबर अच्युत नांदुरकर पोलीस पाटील टेंभोली तसेच भिवंडी तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करतोय. राजेंद्र पाटील सरांच्या शुभास आपण त्यांना सन्मानित करत आहोत. अच्युत नांदुरकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. टेंभोली संघ सध्या मैदानामध्ये खेळत आहेत आणि त्याच गावचे पोलीस पाटील आहेत. आणि दरम्यान आपण या ठिकाणी आता पाहतोय की शुभागमन झालेलं आहे. संतोषजी दिवेकर, बाळाराम दिवेकर आणि यश दिवेकर जे मामा आहेत, बाबा आणि मामा, क्या बात आहे. चला तर प्रथमेश पाटील यांचे आणि त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर सन्मान आपण करणार आहोत तो दीपक पाटील टेंभोलीचे समाजसेवक या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. राजेंद्र पाटील सरांच्या शुभासे सर्व सन्मान आपण संपन्न करतोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत तो ज्ञानेश्वरजी भोईर समाज कल्याण न्यास ठाणे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण येथे करत आहोत. ज्ञानेश्वरजी भोईर समाज कल्याण न्यास ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. राजेंद्र पाटील सर शुभस आपण सर्व सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. ज्ञानेश्वरजी भोईर समाज कल्याण न्यास ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करतोय. त्यानंतर सन्मान केला जाईल तो अर्थातच शिवसेना शाखा प्रमुख धोंडा वडोली आदरणीय संजयजी दळवी यांचा देखील सन्मान आपण करतोय. मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक अनेक वर्षांपासून धोंडा वडोलीतील एक मानाची स्पर्धा म्हणून बघत आलेलो आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक संजयजी दळवी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. चला तर आपण आता मॅचला सुरुवात करतो आणि काही जे सन्मान आहेत ते आपण इनिंग्स ब्रेक मध्ये करूया. धन्यवाद. वेलकम बैक. चलते हैं खेल की तरफ. स्वागत है आप सभी का. आप देख रहे हैं एवन राजेंद्र पाटिल और एवन टेलीकास्ट दुनिया का नाम प्रथमेश पाटिल का ये बिग शो लेट रघुनाथ मेमोरियल कप में स्वागत. 2 ओवर समाप्त, 15 बने, 2 विकेट. पहली गेंद इस मर्तबा फ्लिक कर दिया है. 6 रन. व्हाट अ शॉट. वाओ, धीरज का ये शॉट आंखों में डूब गया जिस तरह से. दरम्यान आपण पाहतोय की रिवर्स खेला है. एक और चौका. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी हनुमानजी पाटील साहेब या स्पर्धेतून
रजा घेत असताना शिवसेना लोकसभा संघटक खांडपे चे यशस्वी उद्योजक सोबतच सचिनजी भोईर, त्याचबरोबर दयारामजी पाटील हे सर्व मान्यवर या स्पर्धेतून आपली रजा घेत असताना साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले शतशः आभार आम्ही व्यक्त करतोय. धन्यवाद. प्रतीक पाटिल पे टूट पड़े इस वक्त धीरज. अच्छी गेंद आगे रखी हुई गेंद स्क्वायर ऑफ द विकेट बैकवर्ड पॉइंट पे खेलते हुए 1 रन. स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा इस वक्त 26 रन 2 विकेट. स्पोर्ट कवाड़ बढ़िया बल्लेबाजी हम देख रहे हैं. जड़ में गेंद परफेक्ट यॉर्कर काम तमाम कर दिया बल्लेबाज विक्की का. आणि याच दरम्यान तानाजी पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. त्याचबरोबर आपण बघतो की या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतात फलंदाज बाद झाले, परंतु तसेच लीला तानाजी पाटील प्रथमेश दादांच्या मातोश्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यानंतर रसवंती राजेंद्र पाटील मॅडम, राजेंद्र पाटील सरांच्या सौभाग्यवती म्हणजे प्रणवच्या मम्मी देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही आपण करूया मनपूर्वक स्वागत. 26 रन 3 विकेटों के नुकसान पर 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओवर इन प्रोग्रेस. प्रतीक पाटिल पहली 2 गेंदों में 10 रन और उसके बाद पलटवार. धीरज कमाल की बल्लेबाजी कर रहे. 8 गेंदों पर 22 रन उन्होंने अभी बनाए. इस वक्त डैशिंग डायनामिक मंचा गुलवी साहब ने इस कप के लिए शुभकामनाएं दी हैं राजेंद्र पाटिल और प्रथमेश पाटिल को, जबकि हमारे थर्ड प्राइज स्पॉन्सर हैं उनका विशेष स्वागत और विशेष धन्यवाद. वैसे भी मंचा गुलवी बहुत ही दयालु आदमी हैं, दानशूर हैं. आपका हार्दिक स्वागत है. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 27 रन 3 विकेट. अच्छा ड्राइव, अपने फॉलो थ्रू में रोक नहीं पाए, एक जरूर बनाए. 3 ओवर की समाप्ति. रन बने 28, विकेट गिरी है 3. चलते हैं समीर के पास. धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, दरम्यान त्यांचं शुभागमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचम या सर्व ट्रॉफीज, आकर्षक ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा माजी सभापती आरोग्य व बांधकाम कुंदन पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होतोय. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. वेलकम, वेलकम, वेलकम. फटाक्यांच्या आतषबाजीनं साहेबांचं स्वागत या ठिकाणी आपण करत आहोत. मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या क्रमांकापासून त्या 5व्या क्रमांकापर्यंतच्या ट्रॉफीज कुंदन पाटील साहेबांच्या वडिलांच्या नावानं, तुळशीराम पाटील बाबांच्या नावानं त्या ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. आणि साहेब आपलं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत करतोय. एक महत्वाचं आणि मोलाचं योगदान आपण दिल्याबद्दल धन्यवाद. ये भी नहीं भूलना चाहिए कि रेगुलर 40+ के वो संस्थापक अध्यक्ष भी कुंदन पाटिल साहब को दिखाया जा रहा है. आणि सोबतच आपण पाहतो की आता आणखी काही मान्यवरांचं आगमन होतोय. महिलांसाठी एक विशेष कार्यक्रम सुद्धा आहे, त्याच्यामुळे आपण बघतो की पाटील परिवारातील आता ह्या सर्व महिला या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील आपण करूया मनस्वी हार्दिक स्वागत, सुस्वागतम. सोम पाटिल आए डेथ ओवर में. तेज गेंद बल्ले के नीचे से निकल गई, डॉट. एक बात है, ट्रॉफीज का जो कलेक्शन है वो बहुत ही खूबसूरत है. ब्लू विथ क्रिस्टल कट ग्लास की ट्रॉफीज हैं, जो ये देखिए
ये तमाम खूबसूरत ट्रॉफीज स्पॉन्सर किए सम्मानीय कुंदन पाटिल साहब ने, आपका विशेष धन्यवाद। ये उनका बैनर, बहुत खूबसूरत ट्रैप है, लेकिन बहुत बढ़िया कोशिश वहां पर। तीस रन 3 विकेट। डेथ ओवर चलता हुआ गेंदबाजी कर रहे हैं सोहम पाटिल। उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन। जूजी ऑफ वाली थी, आंखों के नीचे गेंद को खेल दिया 6 रनों के लिए। ये देखिए फ्रंट लेग को खोल दिया और क्या कमाल का शॉट। डेथ ओवर में धीरज एक बल्लेबाज हैं मीत स्पोर्ट्स के जो जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। 36 रन। मीत स्पोर्ट्स के कैप्टन को पता है कि सामने भिवंडी तालुका की एक दादा टीम है, 13 कप की विजेता। इस साल गोरसई बी को भी पीछे छोड़ दिया है टेम्बोली ने। मितांश 11 टेम्बोली। अच्छी वापसी, लेकिन ज्यादा दूर कर बैठे हैं वाइट। देखिए प्रतीक पाटिल ने पिछले 2 सालों में पावर प्ले तोड़ने के स्पेशल बैट्समैन है। फिर से ऑन ड्राइव किया है, कारपेट के जरिए आउटफील्ड में गेंद गई है। आणि आपण पाहतोय की आदरणीय शंकरजी कारिक साहेबांकडून शुभेच्छा येत आहेत स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकासाठी। शिवसेनेचे वीट उद्योजक उत्पादक साहेब आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय। धन्यवाद साहेब। आणि समालोचन कक्षासाठी देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याबद्दल आपले आभार। 38 रन 3 विकेटों के नुकसान पर 2 गेंदें बची है कुछ करने के लिए। धीरज 32 गेंदें, 1 मैन आर्मी, 38 में 32 धीरज। ऑन साइड में खेलते हुए पैरों के पास डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर 1 रन। 39 रन 3 विकेट। इस वक्त ऑनलाइन हमसे जुड़े हैं बहुत ही मशहूर आवाज, शानदार आवाज, पूर्वांचल की शान सुजीत शान हमारे साथी कमेंटेटर यूपी के। उन्होंने इस कप के लिए शुभकामनाएं दी। आपका हार्दिक स्वागत है, आपका विशेष धन्यवाद। ओ हो क्या शॉट है, तीर भी शर्मा जाए डाउन द ग्राउंड। क्या फिनिश किया है धीरज ने, 6 रन। सुपर्ब। This is an outstanding hit, unbelievable, in style of MS Dhoni. Have a look at that. Superb helicopter down the ground. Plenty of power behind the stroke, tremendous timing. Straight 6, straight hit, and well finisher of the inning. धन्यवाद डीजे। 45 बने, 46 की जरूरत। चलते हैं समीर ठाकरे के पास। धन्यवाद सिद्दीक बाबे सर। आपण जाऊया व्यासपीठाकडे। भरपूर मान्यवर आता मात्र आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। आपण पाहतो या शिक्षण महर्षी स्वर्गीय
रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 आणि आपण आज या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत आणि पाहू शकला या ठिकाणी विभाग प्रमुख दिनेशजी भोईर आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करतो. धुंडावडोलीचे सन्माननीय दिनेशजी भोईर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आणि प्रत्येक वर्षी आपण पाहतो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाचा करंडक अनेक वर्षापासून आपण धोंडावडोली गावामध्ये पाहत असतो. त्याचे आयोजक आज आपल्यामध्ये संजयजी तलवी साहेबांना सुद्धा आपण पाहिलं आणि दिनेशजी भोईर यांना मात्र आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. या स्पर्धेचे जनक राजेंद्र पाटील सर याच्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र आपण संपर्क करत आहोत. तदनंतर सुभाषजी दलवी साहेब आपणही पुढे यायचं आहे. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. सुभाषजी दलवी साहेब आपला सुद्धा सन्मान इथे केला जाणार आहे. भरपूर संघटने आता क्रीडा रसिक सुद्धा मात्र अगदी मैदानाच्या चौफेर बाजूने पाहायला मिळतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आपल्यामध्ये सन्माननीय बबनजी भोईर उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा मात्र इथे सन्मानित करूया. सन्माननीय बबनजी भोईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर सन्माननीय संतोषजी दिवेकर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना मात्र या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करतोय. संतोषजी दिवेकर सन्माननीय प्रमोदजी भोईर वतीने आपण संपन्न करतोय. चला आता मात्र आपण जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. पहिल्या इनिंगचा खेळ जर आपण पाहिलं तर 45 धावा जोडल्या होत्या मिसपट कबाड संघाने. काय ती इनिंग पाहिली आपण धीरज मडवीची आणि धीरज मडवी खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये चमकलाय. चांगल्या प्रमाणे खेळ त्याने मात्र स्पर्धेच्या माध्यमातून साकारला आणि चांगली इनिंग प्रिन्स मूवीज मितांश 11 जर्मन टेंबुली संघाच्या अगेन्स्ट त्याने मात्र साकारली आणि त्याच्या इनिंगमुळे एक चांगल्या स्थितीमध्ये मिसपट गबाडला संघ आपण पाहतोय. सुद्धा ऑन स्क्रीनमध्ये पाहू शकाल ज्या ट्रॉफीज आपण पाहत आहोत मित्रांनो, अतिशय सुंदर ट्रॉफीज स्वर्गीय तुळशीराम दादा पाटील यांच्या स्मरणार्थ शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा माजी सभापती आरोग्य व बांधकाम कुंदनशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत. त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आज कुंदनजी पाटील साहेब थेट व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने आम्ही करत आहोत. मालिकावीरासाठी ही ट्रॉफीज पाहू शकाल. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी ती ट्रॉफीसुद्धा मात्र एक जबरदस्त क्रिकेटपटू निलंजी कचर नाईक साहेबांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप झालेले आहेत. त्यांचे विशेष आभार. आणि आता मात्र पाहू शकता सलामीची जोडी प्रतीक पाटील आणि सोबतीला मनीष पाटील आलेले आहेत. आणि या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज किरण मडवी. माझ्या सोबतीला हर्ष पाटील जॉईन होत आहेत, याच गावातील सुपुत्र. वेलकम हर्ष, तुझं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून कॉम्बॉक्समध्ये हार्दिक स्वागत करतोय. दरम्यानचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न प्रतीकनं, परंतु इकडे काय घडलंय अक्षरशः गोलंदाजाचे हात डोक्यावर गेलेत. एका क्षणासाठी असं वाटलं की प्रतीकला परतीचा प्रवास करावा लागतोय की काय. चेंडू इष्टांच्या अगदी जवळून निघून गेलाय. बेल्सच्या वर्ण चेंडू ड्रिप होत असताना थेट इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. चांगली सुरुवात गोलंदाज किरण कडून आपण पाहत आहोत. ही स्पर्धा जर पाहिली तर आतापर्यंत या 18 पर्वापर्यंत आपण जर विचार केला तर पाहतो दुसऱ्यांदा टेंबुली संघाने स्पर्धा जिंकली. हो, बैठक शॉट, फ्लॉविंग स्वीप, फुल टॉस आणि त्याच्यावरती या ठिकाणी फुल टोल वसूल केला आहे. टार्झन ऑफ टेंबुली प्रतीक पाटीलच्या बाटमधून निघणारा हा पहिला दर्जेदार षटकार.
थँक्यू डीजे. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्युशन जर पाहिले तर आउटसाइड द ऑफ स्टंपवर हा चेंडू होता. त्यानंतर स्वीप करत असताना अक्षरशः बॉलला फेकलंय मैदानाच्या बाहेर. प्रतीक पाटीलच्या बॅटमधनं हा दमदार सिक्सर आलाय. गोलंदाज किरण मडवीच्या विपक्षामध्ये. पुढचा बॉल. ओहो, पुन्हा मात्र अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला. शेपलू गेल्याचा प्रयत्न परंतु बॅटची आय थिंक इन रेंज आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं जाऊन धडकला स्क्रीन समोर. चौकार. थँक्यू डीजे. प्रतीक पाटील जिकडे स्ट्रोक अटेंड करतोय तिकडे धावा येत आहेत असंच म्हणावं लागेल, कारण नशिबाची साथ देखील आता प्रतीकच्या बाजूने. सिक्सर नंतरचा हा चौकार आलाय आणि आता धावफलक थेट जाऊन पोहोचले दुहेरी अंकामध्ये 10च्या घरामध्ये. जबरदस्त बॅटिंग नाव प्रतीक पाटील. जबरदस्त. मात्र या ठिकाणी खेळ सध्या सुरू आहे दोन्ही टीमच्या वतीनं. पुन्हा एक चांगला चेंडू. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर किरण मडवीनं एक मात्र चुकी केली होती. फुलटॉस लेन टाकली होती त्याच्यावरती षटकार, परंतु त्याच्यानंतर प्रॉपरली ठप्पा त्याने मात्र तिथे पेक केलाय. लाईन चांगली मेंटेन केलेली आहे आणि सातत्याने मात्र पाहिलं तर प्रतीक पाटील त्याच्या अगेन्स्ट सास पडलाय. परंतु इकडे या प्रेक्षक वर्ग पहा, जन समुदाय, प्रत्येक प्रेक्षक स्टँड आता मात्र खचाखच भरलाय आणि हेच वैशिष्ट्य आहे. खऱ्या अर्थाने ही संपत्ती कमवलेली आहे या स्पर्धेचे जनक राजेंद्र पाटील सरांनी. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, गॅप शोधलाय आणि चेंडू कव्हरच्या पलीकडे हा क्लासिकल चौकार. थँक्यू डीजे. अक्षरशः क्रिकेटचं वादळ लाखिवली गावात सुटलंय आणि लाखिवली गावात क्रिकेटचं वादळ सोडलंय कुणी तर राजेंद्रजी पाटील सरांनी. एकंदरीत आपण पाहतायत स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषकाची ही मॅच आपण सध्याच्या घडल्या इकडनं मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. जबरदस्त खेळ. हो, आता मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु मिड ऑफला बीट केला. डीप लॉंग ऑफला कुठलाही फिल्टर नाहीये. लॉंग ऑन द शत्रशक विकी आलाय, त्याच्याकडून घडली चूक. हा प्रेशर आहे, बडे मॅच का प्रेशर अभी देखने जा रहा है आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वाव. थँक्यू डीजे. दबावाच्या स्थितीमध्ये रथी महारथी देखील फेल ठरतात आणि तसंच काही चित्र. टेंबिवलीचा टार्झन आज लाखिवलीच्या मैदानावर चमकलाय. वैयक्तिक 6 बॉलवर 18वर बॅटिंग तो करतोय आणि संघाचा धावफलक देखील 18च्या घरामध्ये. प्रतीक पाटील या विभागाला का बिलॉंग करतो आणि स्वतःच्या इकडनं विभागामध्ये दमदार बॅटिंगचं प्रदर्शन प्रतीक पाटीलने इकडनं स्टार्ट केलंय. टेंबिवलीचा टार्झन. आणि पाहू शकाल या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. जून नांदुरकीचे तंटामुक्ती अध्यक्ष रोहिदाजी पाटील आणि हे प्रेक्षक वर्ग पहा, जिथे जागा मिळेल तिथे मात्र बसून या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. वा, काय प्रेक्षक वर्ग. आणि खऱ्या अर्थानं राजेंद्र पाटील सरांनी या सर्व प्रेक्षक खेचून आणलेले आहेत त्यांच्या कार्यानं, त्यांच्या आयोजनानं, त्यांच्या नियोजनानं. आणि आज खऱ्या अर्थानं हजारोच्या संख्येने क्रीडा रसिक इथे मात्र उपस्थित आहेत आणि ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा भरपूर प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत. सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. योगेश सर, एकंदरीत जर विचार केला तर मी उल्लेख केले होते की शेवटच्या दिवशी बसायला देखील जागा राहणार नाहीये आणि प्रेक्षक पहा, प्रेक्षकांची संख्या पहा, बसायला देखील जागा नाहीयेत. काही प्रेक्षक मॅच उभे राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने प्रेक्षक दिवाने आहेत क्रिकेटचे आणि या स्पर्धेचे. चला आपण पाहिले तरी ते सुरुवात चांगल्या प्रमाणे पाहतोय. टेंबुलीकरांचे 18 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये कुठला विकेट्स मात्र गमावला नाहीये. धीरज मडवीनं मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात केली, परंतु पहिला चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताळला आहे आणि पंचांचा मात्र वाईटचा इशारा पाहिला होता. 1/4 ओव्हरचा इशारा दिला गेला आहे. म्हणजे पहिला जो बाउन्सर होता तो इथे मात्र धीरजने गमावला आहे. आणि आता मात्र या ठिकाणी या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना विदाऊट लॉस 19 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 46चं टार्गेट समोर आहे आणि या स्थिती आता मात्र मजबूत पाहतोय. प्रिन्स मूव्हीज हितांश 11 जर्मन टेंबोली संघाची. ओ, बॅटची कडा होती आणि इकडे मिस्टेक घडली गेली. या चुका तुम्हाला हर्ष पाहिल्या तर इथे प्लेटवर करायचं असेल तर मात्र या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. आणि इकडे मात्र पाहुण्यांचं शुभागमन पाहुणे येत राहणार. दरम्यान भादवडगावचे उद्योजक निलेशजी जोशी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक
हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत त्यांचे मित्रपरिवार सुनीलजी दिवेकर आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. भादवडगावचे समाजसेवक. पुढचा बॉल रिबसचा फटका बाहेर काढलाय, परंतु चेंडूमध्ये आय थिंक चेंडू बॅटमध्ये कुठला कनेक्शन नाहीये. आपण पाहतायत सन्माननीय नरेंद्रजी गोराटकर साहेबांच्या माध्यमातून जर टीम टेंबिवली सिक्सर हॅट्रिक चौकार हॅट्रिक साथीये तर 1000 रुपयाचा पारितोषिक. आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटिंग मध्ये कमाल दाखवणारा धीरज आता गोलंदाजी मध्ये देखील कमाल दाखवतोय. समोर टेंबिवलीचा टार्झन जरूर आहे, परंतु धीरज सांगतोय माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे गुणवत्ता आहे आणि ती स्पष्ट करताना मैदानाच्या आतमध्ये दिसलाय. निश्चितपणे. आणि जर इथे आपण जर स्कोर कार्डवरती लक्ष वेधले तर 20 धाबाची पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहत आहोत. ओ स्लोअर वन बॅकफुटला गेले, पंच केलाय, चेंडू गॅप मध्ये आणि बॉल लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. आज टेंबुलीकरांचे हजारोच्या संख्येने या क्रीडा चाहते, त्यांचे फॉलोअर्स आता मात्र आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्याच येण्याने मात्र क्रीडांगण पूर्णपणे या ठिकाणी भरून गेला. रिवर्सचा फटका, स्विच हिट आणि चेंडू चाला बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता टेंबिवलीचा टार्झन प्रतीक पाटील करतोय. जिकडे बॅक टू बॅक 2 बॉल धीरजने डॉट टाकले, त्यानंतर त्याचं प्रतिउत्तर, त्या प्रश्नाचं उत्तर सोडत असताना बॅक टू बॅकच्या 2 बॉलवर इकडनं प्रतीक पाटीलने 2 चौकार ठोकलेत. आतिषबाजी प्रतीक पाटीलची सातत्याने मिस्टर 360 म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. नेक्स्ट बॉल पायावर होता. इकडनं काय घडलंय, चेंडू वेगाने चाललाय, त्या ठिकाणी चेंडू थांबेल का, परंतु चेंडू थांबणार नाहीये, होईल फरार. सीमा रेषा पार. बॅटचे एज आणि आला हा चौकार. थँक्यू डीजे. आपण नरेंद्रजी गोराटकर साहेबांनी जे पारितोषिक लावलं होतं ते पारितोषिक आता प्रतीक पाटीलने पटकावलंय. बॅक टू बॅकच्या 3 बॉलवर 3 चौकार ठोकण्याचा विक्रम, आणि आता 1000 रुपये त्याच्या अकाउंटमध्ये जरूर जमा होतील. आणि या 2 षटकाचा खेळ आपण पाहिला तर या ठिकाणी 32 धाव फलकावरती पूर्णपणे मजबूत स्थिती सध्या आपण पाहतोय प्रिन्स मूव्हीज मितांश 11 टेंबुली संघाची. आणि या व्यासपीठावरती पाहिले तर अनेक मान्यवर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख माजी सभापती आरोग्य व बांधकाम समिती कुंदनजी पाटील साहेब, त्यांच्या समेत संजयदादा पाटील, पिंपलाचे जगदीशजी म्हात्रे, माजी सरपंच फुलाजी इताडकर, जून नांदुर्गे गावचे तंटामुक्त अध्यक्ष रोहिदाजी पाटील, आणि नुकतंच त्यांचं शुभागमन झालेलं आहे. कुंतीबाई चषकाचे आयोजक सन्माननीय निलेशजी जोशी साहेब आणि त्याच्या समेत सुनीलजी दिवेकर आणि या इतर मान्यवर तुम्ही सध्या व्यासपीठावरती पाहू शकाल. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये आता मात्र इथून जिंकण्यासाठी फक्त 14 धाब्यांची गरज आहे, परंतु फक्त म्हणू शकणार नाहीये. आणि पाहू शकाल या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप करण्यात आलेल्या त्यांच्या वडिलांच्या नावानं स्वर्गीय तुळशीराम बाबा पाटील यांच्या स्मरणार्थ कुंदनजी पाटील साहेबांना तुम्ही पाहू शकाल. आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेसाठी साहेबांचं मोलाचं योगदान आम्हाला मिळत असतो. आणि पाहू शकाल प्रत्येक म्हणजे वडील तानाजी पाटील यांना पाहू शकाल, संजयजी वारगडे त्यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य आहे. सर्वांचं जेवढे धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत. 12 बॉल 14ची गरज, फुल टॉस आहे. कव्हरला ड्राईव्ह केलाय, परंतु शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एकच रन्स मात्र या ठिकाणी जोडण्याची संधी मिळेल, परंतु असं वाटते की हर्ष आता मात्र इथून टेंबुलीकर विजयाकडे मात्र अग्रप्रगमन करतायत असं म्हणायला हरकत नाहीये. प्रतीक पाटीलची कमालीची बॅटिंग आणि त्यानंतर आता टेंबिवली टीम पूर्णपणे फ्रंटफुटला पाहायला मिळतीये. कमालीचा बॅटर आहे टेंबिवलीचा प्रतीक, आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करताना दिसलाय. अक्रॉस द विकेटनं फटका जबरदस्त गॅपमध्ये चालला वेगानं. क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे. सिंगल पूर्ण झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केले जात आहे. थ्रो थोडासा खराब, आणि त्यानंतर दुसरी धाव घेत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला मनीष पाटीलला करावा लागतोय परतीचा प्रवास. बॅक टू द डगआउट. टीम प्रिन्स मूव्हीज मितांश 11 टेंबिवलीला बसलाय पहिला धक्का. मनीष पाटील इज बॅक टू द डगआउट.
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. कॅंगॉंग वॉटर ग्रुप भिवंडी चे सर्व सहकारी सदस्य आपल्यामध्ये आज इथे उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामध्ये पावशिकल या ठिकाणी सन्माननीय विपुलजी समारिया, निकेशजी खरारिया, जयेशजी गडाल आणि चिंतामणीजी पाटील यांचं मात्र इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो पुन्हा मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अधिक वेग होता चेंडूमध्ये आणि त्याच्यावरती मात्र बीट झाला प्रतीक पाटील. प्रतीकचा खेळ पाहिला तर आतापर्यंत त्याने एकूण 12 चेंडू फेस केले. 31 धावा त्याच्या बॅटमधून निघाला. सोबतीला आदित्य भुईर आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. 34 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात आणि येणाऱ्या अजूनही पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 धाब्यांची गरज. अजूनही सामना संपला नाही. हर्ष जर इथून एखादी विकेट्स किंवा डॉट पर्सेंटेज जर वाढले गेले तर मॅचमध्ये मिड स्पोर्ट कबाड संघ वापसी करू शकतोय. परंतु समोर प्रतीक पाटील आहे. ओव्हरपिच बॉल लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल तरी धाबा इथे येत राहिल्या तरी सुद्धा मात्र सामना आय थिंक शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक होऊ शकतोय, रंगतदार होऊ शकतोय आणि ते प्रयत्न विराटचे सुरू केलेले आहेत. नक्कीच मिड स्पोर्ट कवाड गेम चेंजर म्हणून ओळखला जातो. अगदी जर आपण पाहिलं तर दुसऱ्या रजनीमध्ये काय कमालीचं प्रदर्शन मिड स्पोर्ट कवाडचं राहिलं. त्यांनी देखील एक दिवस गाजवला अक्षरशः या स्पर्धेमध्ये. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आदित्य भोईर ऑन द स्ट्राईक. गोलंदाजी मार्क पूर्ण विराज ज्यानं चांगली गोलंदाजी केली आहे सध्याच्या घडीला या मॅचमध्ये. 4 चेंडू मागे त्याने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल अडवा बॅटनं प्रहार करायचा होता जरूर, परंतु बॅटच्या आतमध्ये लागला. मिडविकेटचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एक सिंगल डबलने आता धावफलकाला पुढे येण्याचं काम केलं विराजने या षटकामध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी दर्शवली आहे. विराटने बाउन्स बॅक करून दिला असं म्हणायला हरकत नाही मिड स्पोर्ट कवाड संघाला. कारण 2 षटकामध्ये पाहिल्या तर एक्झॅक्टली तब्बल 32 रन खर्च केल्या होत्या. परंतु आतापर्यंत विराटचा आपण जर विचार केला तर लिगली 5 बॉल त्याने हाताले फक्त 4 रन्स खर्च केलेले आहेत. म्हणजे आता येणारे 7 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धाब्यांची गरज. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल आणि क्रिकेटच्या खेळामध्ये वेल बदलायला वेल लागत नाही. परंतु समोर प्रतीक पाटील काय बरसलाय. फुल अँड सक्सेसफुल चेंडू झाला मिड विकेटच्या पलीकडे गोल. येतोय षटकार. चेक दरम्यान पाहतोय की आपण शुभ आगमन झालंय. मी तर म्हणतो की राजेंद्र पाटील सरांवर एवढं मोठं प्रेम आहे. असे एक चांगले समालोचक आणि चांगले सूत्रसंचालन आणि एक आदर्श शिक्षक संजय मांजरेकर सरांचं शुभ आगमन झालंय. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. सॉरी शैलेश मांजरेकर सरांचं शुभ आगमन होताना पाहतोय आपण. एक अटूट जोडी जर पाहिली आपण राजेंद्र पाटील सर आणि शैलेश सरांचं खूप मोठं प्रेम आहे एकमेकावर. निश्चितपणे शब्दांचा भंडार ज्यांच्याकडे आहे असे सूत्रसंचालक शैलेशजी मांजरेकर सरांचा मात्र या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. वेलकम सर, आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे देवानंद थले साहेबांचे ते PA सुद्धा आहेत. वेलकम सर. मागच्या वर्षी सुद्धा मात्र शैलेशजी मांजरेकर सरांनी मात्र स्पर्धेमध्ये आम्हाला भेट दिली होती आणि या वर्षी सुद्धा मात्र अगदी राजेंद्र पाटील सरांच्या प्रेमाखातीर ते मात्र इकडे पोहोचलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा मात्र आम्ही कॉमेंटरी बॉक्सच्या वतीने सरचे हार्दिक स्वागत करतोय. 3 षटकाचा खेळ संपूर्ण 42 धावा फलकावरती आणि आता मात्र विजयासाठी येणारे 6 बॉल आणि या जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 4 धाब्यांची गरज. मिड स्पोर्ट कबाड संघ पाहिला तर पूर्णपणे इथे पिछाडीवरती पाहायला मिळतो. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. इथे जर अक्षयनं मात्र चमत्कारी गोलंदाजी केली तर संपूर्ण क्रीडा रसिकांचा मात्र खऱ्या अर्थानं अक्षयला मात्र नमस्कार असेल. आणि म्हणतात ना की क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा बॉल शेवटची धाव जोडली जात नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल याची मात्र भविष्यवाणी केली जाऊ शकत नाहीये. शेखरजी भोईर यांच्याकडनं जर या बॉलवर चौकार आला तर आणखीन 1000 रुपयाचं पारितोषिक पहिला बॉल करता दिलं जाईल. परंतु इकडनं काय घडलंय, डाबी एसटी काय घडलंय त्या ठिकाणी पंच पाहत आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. येस, फलंदाज त्रिफलाजीच्या स्वरूपामध्ये बाद झाला. डाबी एसटी इकडनं उखडली गेली आहे आणि आदित्यला आता परतीचा प्रवास करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का बसलाय टीम प्रिन्स मूवीज मितांश 11 टेंबिवली टीमला. चांगली सुरुवात अक्षयच्या वतीने आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती त्रिफला उद्ध्वस्त केल्या आणि आता येणारे 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. ॲक्शन रिप्ले पहा. डावी एसटी दाखवली आणि 30 एसटी मात्र वाकवलेली आहे अक्षयनं. काय टेलिकास्ट आपण पाहतोय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. साफसूत्र टेलिकास्ट, क्लीन अँड क्लिअरिटी. रवीजी गुलवी आणि प्रतिमेजी पाटील यांचं या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचंही करूया आपण विशेष आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून न्यू बॅटर आता इंटर होतोय. मोरिस पाटील आलाय 4थ्या क्रमांकावरती. दुसरा धक्का लागला टीम मितांश 11 प्रिन्स मूवीज टेंबोली संघाला.
हर समीकरण सोपं आहे कागदावरती, परंतु क्रिकेटचा खेळ हा महान आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेटचा खेळ समाप्त झाला असं संबोधलं जात नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये टेंबिवलीचा डावखुऱ्याचा सर्वात स्टायलिश बॅटर अर्थातच मोनिश पाटील इंटर झालाय. परंतु समीकरण जर पाहिलं तर येणारे 5 बॉल आणि आता 4ची गरज आहे. गोलंदाज अक्षयनं पहिल्या बॉलवर विकेट घेतली, त्याचं कॉन्फिडन्स लेवल जरूर वाढलंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर प्रतीक आणि त्याच्या सोबतीनं मोनिश आहे. क्रिकेटचा खेळ इथे जर आपण पाहिलं तर आय थिंक हा सामना एका चेंडूवरती मात्र फिनिश होऊ शकतोय, परंतु 5 बॉल आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी 4 धावेची गरज. हा सामना संपल्यानंतर 2 संघामध्ये आय थिंक बॉल आउट केला जाणार आहे. यस, तर रेडी राहायचं नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकोली आणि या सामन्यातील विजेता संघ, या 2 संघामध्ये बॉल आउट असेल आणि त्या बॉल आउटमध्ये जो संघ मात्र पुढे जाणार तो संघ मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ खाली राहणार तो मात्र संघ सेमीफायनलमध्ये गावदेवी कोलिवली संघाच्या विरोधात खेळणार आहे. ओहो, लक्ष्यमच्या बाहेर चेंडूच्या हातात नाही, परंतु इथे काय घडलं एक्झॅक्टली, पंचाचा वाईटचा इशारा. इकडनं अवांतर धाव आली आहे एक्स्ट्राच्या मदतीनं. धावफलक आता पुढे जात असताना 43च्या घरामध्ये जाऊन पोहोचले येणारे चेंडू. आता इकडनं शिल्लक आहे ते म्हणजेच 5 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 3. आपण पाहतायत प्रेक्षकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतीये. स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषक 6 थरार वर्ष 18 पर्व 18 कोणता संघ नाव कोरणार आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेवर अपील स्ट्रॉंग आहे. परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू एकदा पूर्ण झाली आहे. एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाही. आणि आता स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पाटील ज्यानं एकतर्फी या मॅचमध्ये जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली आहे. वैयक्तिक 15 चेंडूंमध्ये तो 38वर बॅटिंग करतोय आणि संघाचं धावफलक त्यानं आता 44च्या घरामध्ये नेऊन ठेवलंय. 44 धावा धावफलकावर. आता समीकरण इकडनं शिल्लक आहे ते म्हणजे येणारे चेंडू 4 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 2. 4 चेंडू 2ची गरज. हॅलो, उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं लाखिवली गावामध्ये आपण आहोत का असा एक प्रश्न पडतोय. ज्या पद्धतीनं दिवस रात्र स्पर्धेचं हे आयोजन अगदी माझे निवेदन क्षेत्रातील गुरुवर्य राजेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून हे नियोजन झालेलं आहे. सिंगल धाव विकेटनं पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का बसलाय टीम टेंबिवलीला. आता टार्झन ऑफ टेंबिवली प्रतीक पाटीलला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. अजून एक धक्का बसला इकडनं मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक पाटील इज बॅक टू द डगआउट. आता इकडनं समीकरण उरलंय. येणारे चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 3 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त एक धाव. शेवटच्या क्षणापर्यंत 1 मार्काची किंमत त्या विद्यार्थ्याला विचारला. जो विद्यार्थी एका मार्कानं फेल झालाय, एका धावेची किंमत त्या खेळाडूला विचारा ज्यानं शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू 1 धाव असताना ती धाव पूर्ण नाही झाली आहे. मॅच अजून संपली नाहीये. शेवटचे 3 बॉल 1ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता मोनिश पाटीलच्या सोबतीनं वीरेश गेलाय. वीरेश पाटील बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवरनं अक्षयने चांगली गोलंदाजी केली सध्याच्या घडीला. शेवटचे 3 बॉल 1ची गरज. चला वेल कमी खर्च करायचा टीम मिड स्पोर्ट कबाड आपल्याला विनंती आहे. आपण पाहतायत प्रिन्स मूवीज क्लीन अँड क्लिअर लाईव्ह टेलिकास्ट. आणि प्रिन्स मूवीजच्या नावानं जर आपण पाहिलं तर टीम टेंबिवली मितांश 11 टेंबिवली टीम खेळतीये सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत आपण पाहताय टॉप 5 मधली मॅच यामधून जिंकणारा संघ थेट बॉल आउटमध्ये प्रवेश करेल. टीम नॅन्सी 11 चौथा हिरवा माणकोलीच्या विपक्षामध्ये बॉल आउटची त्या ठिकाणी थरार पार पडेल. दरम्यान येणारे चेंडू जर इकडनं पाहिले तर शिल्लक आहे 3 आणि धावांची गरज आहे 1. आता फलंदाजांना क्षेत्ररक्षकाने घेरलंय. अंब्रेला फील्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. हा चेंडू हलक्या हाताने आणि याचबरोबर टेंबिवली टीम आता पुढच्या फेरीमध्ये दाखल झाली आहे. वेल प्लेड प्रिन्स मूवीज मितांश 11 टेंबिवली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तुम्हाला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ ज्या टीमने दर्शवला आणि हार्ड लक टीम मिड स्पोर्ट कबाड टीम.
हॅलो. थँक्यू डेजे. हे मान्यवर कक्ष आपण पाहू शकता. मान्यवर पाहुणे या स्पर्धेची शोभा वाढवत असताना मान्यवर पाहुण्यांची मांदी आली आणि नक्कीच राजेंद्रजी पाटील सरांच्या शब्दाला मान देत असताना हे सर्व मान्यवर पाहुणे प्रेम दाखवत असताना या ठिकाणी या स्पर्धेकरिता दाखल झाले. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. आपण लगेचच मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि आरोग्य व बांधकाम समिती सभापती आदरणीय कुंदनजी पाटील साहेबांचा एक मोठा सत्कार